ते म्हणतात की उत्स्फूर्त धमन्यांचं अविरत स्पंदन म्हणजे तारुण्य. आणि एवढंच सांगून ते थांबत नाही, तर ते पुढे सांगतात की तारुण्य म्हणजे काहीतरी कमावण्याचा काळ, तारुण्य म्हणजे काहीतरी गमावण्याचा काळ, आणि तारुण्य म्हणजे मिरवण्याचा काळ. मग याच वयामध्ये काय कमवावं, काय गमवावं आणि काय मिरवावं याचं भान असणं सुद्धा फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून युवा पिढीनं समाजभान, विवेकी वर्तन आणि स्वतःचं अध्ययन योग्य दिशेनं करावं, या हेतूनं त्यांना कायद्यांविषयक माहिती असणं फार नितांत गरजेचं आहे. तोच घटक डोळ्यासमोर ठेवून आज युवांसाठी कायद्यांचे भान या व्याख्यानाचं आपण आयोजन केलेलं आहे. तर मी या प्रसंगी अधिक वेळ न घेता डॉक्टर सुनील कुमार लवटे विचार मंचचे अध्यक्ष माननीय डॉक्टर B.M. हिरडेकर सर यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचं स्वागत, प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय आपण करून द्यावा. माननीय डॉक्टर B.M. हिरडेकर सर. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावरती आसनस्थ मान्यवर, आज आपण सर्वजण एका वेगळ्या विषयावरती चर्चा करण्यासाठी, संवाद करण्यासाठी जमलेलो आहे. त्याच्यामध्ये मध्यवर्ती तुम्ही सर्व विद्यार्थी आहात. डॉक्टर सुनील कुमार लवटे मंच आणि DRK कॉलेज ऑफ कॉमर्स, काउन्सिल ऑफ एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. डॉक्टर सुनील कुमार लवटे मंच हा मंच डॉक्टर सुनील कुमार लवटे सरांचा अमृत महोत्सव एक वर्षभर साजरा झाला गेल्या याच्यात. त्याच्यानंतर सरांच्या विचारातून या मंचची स्थापना झालेली आहे. हा मंच सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक, वैचारिक अशा क्षेत्रात काम करण्यासाठी स्थापन केलेला आहे. आपणासमोर आज कायद्याशी संबंधित तुमच्या विषयाचे किंवा तुमच्याशी संबंधित अशा विषयावरचे जे कायदे आहेत त्याचं भान आपल्याला असावं, या दृष्टिकोनातून हा विषय आज आपण घेतलेला आहे. या विषयाचं गांभीर्य आत्ता तुम्ही ज्या वयात आहात त्या वयात कळलं तर पुढे होणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याला थांबवता येतील. एका बाजूला शहरांचं आरोग्य, देशाचं आरोग्य सगळंच बदलत चाललेलं आहे. अस्वस्थ शहरं, अस्वस्थ समाज, आपले जे पालक आहेत ते संत्रस्त पालक आणि संतप्त विद्यार्थी, संतप्त युवा पिढी, म्हणजे काय कधी ते करतील सांगता येत नाही, असं एक परिस्थिती आहे. पोलीस भरती नियमित होते पण शिक्षक भरती थांबलेली आहे. म्हणजे काय कळत नाही आपल्याला की काय करायचं. खरं तर शिक्षक भरती चांगली झाली तर पोलीस भरती कमी करावी लागेल, पण असं आहे म्हणजे गुन्हेगारी वाढते असा त्याचा अर्थ. आणि या पार्श्वभूमीवरती आपण हा कार्यक्रम आयोजित करतोय. या कार्यक्रमासाठी जी उपस्थित मंडळी आहेत त्यांचा परिचय करून देण्याचं काम पण माझ्याकडे आहे. सुरुवातीला मी या मंचावरती असलेले या संस्थेचे सचिव आदरणीय डॉक्टर मखदूम सर यांच्याबाबत आपल्याला माहिती सांगतो. डॉक्टर मखदूम सर हे पश्चिम महाराष्ट्रातले एक खूप मोठे यूरोलॉजिस्ट आहेत. जवळजवळ 50 वर्ष ते त्या क्षेत्रात काम करत आहेत. पायोनियर डॉक्टर इन दॅट फील्ड असा त्यांचा आजवरचा इतिहास आहे. अजूनही इरिस्पेक्टिव्ह ऑफ हिज एज ते दिवसातून किमान काही ऑपरेशन करतात, सकाळी उठल्यापासून, फिरून आल्यापासून पुढे. आणि त्यानंतरचा दिवस अगदी महाविद्यालयात एखादं नाटक असलं तर 9, 10, 11 वाजेपर्यंत ते बघून घरी जातील एवढ्यापर्यंतची उर्मी आणि क्षमता असलेली ही व्यक्ती आहे. त्यांच्या आत्ताच्या सध्याच्या कारकिर्दीमध्ये
या 5-6 युनिट जे आपले याचे आहेत, आणखीन विस्तारलेले युनिट आहेत, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने टुवर्ड्स एक्सलन्स असं काम सरांनी सुरू केलं आहे. शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीत, कॉमर्स कॉलेजच्या बाबतीत, नाईट कॉलेजच्या बाबतीत, फार्मसी कॉलेजच्या बाबतीत, लॉ कॉलेजच्या बाबतीत. ऑल कॉलेजेस आर ग्रेडेड विथ व्हेरी गुड ग्रेड. म्हणजे एक मोहीम त्यांनी हाती घेतलेली आहे उत्साहाने. या समारंभाची विनंती आम्ही त्यांना केली की इथे आम्ही हा कार्यक्रम आयोजित करू इच्छितो. खरं तर कुंभारसाहेब, देशभक्त रत्नापा कुंभारसाहेब यांनी गावातल्या सगळ्याच संस्थांना कायमच कॉमर्स कॉलेजचं द्वार खूप वर्षापासून उघडं ठेवलेलं आहे. कुठल्याही संघटनेची सभा असू दे, कुठल्याही संघटनेचा कार्यक्रम असू दे, कुठलाही प्रकाशन समारंभ असू दे, तर मध्यवर्ती जागा म्हणून मुक्त हस्ते ही जागा उपलब्ध त्यांनी करून दिलेली आहे. मी सरांना सुरुवातीलाच धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली त्यांच्याबरोबर इथे हा कार्यक्रम आयोजित करण्याची. लवटे सर ज्यांच्या माध्यमातून हा मंच उभा राहिलेला आहे, तर आपल्यासमोर लवटे सरांची थोडक्यात माहिती मला सांगणं आवश्यक आहे अशासाठी की एखाद्या माणसाच्या व्यक्तिमत्वाला किती आयाम असू शकतात. ते समाजसेवक आहेत, विचारवंत आहेत, लेखक आहेत, हिंदी मराठी भाषेमध्ये विपुल लेखन केलेले लेखक आहेत, क्युरेटर आहेत, म्युझियम डिझायनर आहेत आणि त्याच्या पलीकडे वंचितांच्या शिक्षणासाठी जवळजवळ आयुष्य घातलेली अशी ही व्यक्ती आहे. आणि त्यांना वाटतं की आता अजूनही मुलांसाठी आपल्याला करायचं काही राहून गेलेलं आहे. आता अलीकडेच सरांनी एक हर्क्युलियन टास्क म्हणता येईल अशा प्रकारचं काम केलं. महाराष्ट्रातले जगप्रसिद्ध असलेले, नॅशनल लेवलला प्रसिद्ध असलेले एक विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यावरती 18 खंडांचं प्रचंड लेखन त्यांनी केलेलं आहे. बाकीचं लेखन त्यांचं सुरू असून एक अद्वितीय अशा प्रकारची कामगिरी, स्कॉलरली वर्क बाय स्कॉलर असं ते काम आहे. त्यांच्या विचारातूनच हा मंच पुढे आलेला आहे. ते आज आपल्या इथे उपस्थित आहेत. या वर्कशॉपसाठी रिसोर्स पर्सन किंवा कीनोट स्पीकर किंवा मुख्य वक्ते आदरणीय डॉक्टर ॲडव्होकेट संतोष शहा सर आहेत. तुमच्यासाठी ही सगळीच मंडळी आदरणीय आहेत. संतोष शहा सर लॉमधले PhD आहेत. LLM त्यांचं टेम्पल युनिव्हर्सिटी USA मधलं आहे. MSc पॉलिटिकल सायन्स USA मधलं आहे. त्यांना कुठल्याच आत्तापर्यंतच्या परीक्षेमध्ये फर्स्ट क्लासच्या पलीकडचेच मार्क्स आहेत. तुमच्यासमोर ते बेस्ट स्टुडंट म्हणून नाहीत, इंटरनॅशनल अवॉर्ड असलेले, बेस्ट स्कॉलर म्हणून आहेत, बेस्ट टीचर म्हणून आहेत लॉमधले. व्हेरेवर ही इज एक्सेल्ड, ही इज इन द बेस्ट डिग्री, अशी व्यक्ती आपल्यापुढे आहे. गेले 3-4 दशकं, 35-36 वर्षापर्यंत अनेक प्रकारच्या क्षेत्रामध्ये, लेबर लॉ असेल, कंझ्युमर लॉ असेल, एज्युकेशन लॉ असेल, फॅमिली लॉ असेल, काही आर्बिट्रेशनची कामं असतील, अशी प्रचंड कामं केलेली अशी ही व्यक्ती आहे. त्यांनी जी मदत केलेली आहे ती इन्स्टिट्यूशनल मदत आहे. कन्सल्टिंग जे आहे ते कॉर्पोरेटमध्ये आहे, लॉमध्ये आहे, CBIमध्ये आहे, गव्हर्मेंट एजन्सीला आहे. अशा अनेक क्षेत्रात वैद्यकीय हे जे विधी शिक्षण जे आहे त्याच्या संदर्भात त्यांनी काम केलं आहे. मला शहा सर हे जास्त अकॅडमिशियन वाटतात, कारण भारतातल्या आणि देशाबाहेर ज्या ज्या काही अकॅडमिक कॉन्फरन्सेस होतात ते तिथे आवर्जून जातात आणि त्यांची प्रॅक्टिस तर सुरूच आहे. त्यांच्या पाठीमागे त्यांचे वडील पण प्रॅक्टिस होते, तेही रिनोन प्रॅक्टिशनर या शहरातले होते. दुसऱ्या वक्त्या ज्या आहेत त्या ॲडव्होकेट दीप्ती, त्या यायच्या आहेत, आता येतील थोड्या वेळात. दीप्ती कुलकर्णी म्हणून आहेत. त्या BCom, MCom, LLB, GDCA असं त्यांचं क्वालिफिकेशन आहे. त्यांनी बँकिंग, सिव्हिल लॉ, कॉन्ट्रॅक्ट लॉ, कंझ्युमर लॉ, क्रिमिनल लॉ, फॅमिली लॉ अशा अनेक याच्यासाठी योगदान दिलेलं आहे. जवळजवळ 20 वर्ष त्या
आपल्या इथल्या कोर्टमध्ये प्रॅक्टिस करत आहेत. हे 2 तज्ज्ञ आपल्याला आपल्याशी संबंधित असं काही सांगणार आहेत, कायद्यांच्या संदर्भात सांगणार आहेत. आपण ते गांभीर्याने घ्यावं सर्वांनी, अशी आपल्याला विनंती आहे. या कार्यक्रमाचं जे नियोजन आहे ते फक्त स्टुडंट सेंट्रिक अशा प्रकारचं आहे आणि तुम्हाला जे काही समजलं असेल ते तुम्ही तुमच्या पालकांच्यापर्यंत किंवा खूप काळ दीर्घकाळ लक्षात ठेवावं असं आहे. कारण ही तुमची 2 वर्ष, पहिली 11वी 12वी असेल आणि 12वी नंतरचं कॉलेज असेल. 2 + 3 5, 2 + 4 6 किंवा 5 + 2 7 असे 6-7 वर्षाचा जो कालावधी तुमचा आहे, दॅट इज व्हेरी व्हेरी सेन्सिटिव्ह पिरियड. या कालावधीमध्ये जे खूप मजा करतील, मोबाईल ॲडिक्टेड राहतील, अदर ॲडिक्शनमध्ये जातील, दे हॅव नो फ्युचर. या 6 वर्षात जे राबतील, या 6 वर्षात जे ऐकून घेतील, काही चांगलं ऐकलेलं आचरणात आणतील, त्यांच्यासाठी पुढचा काळ आहे. या हेतूने या समारंभाचं आयोजन केलेलं आहे. कारण आजच्या लोकसत्ताच्या लेख जर तुम्ही वाचला सगळ्यांनी, त्याच्यामध्ये टायटल लेखाचं असं आहे, तुमच्यासाठी आहे ते सगळं, म्हणजे तुम्ही तसं काही करत नसाल. अफू टू ॲप असं त्या लेखाचं टायटल, अग्रलेखाचं टायटल आहे. अफू टू ॲप म्हणजे काय? पूर्वीच्या काळामध्ये, खूप वर्षापूर्वी किंवा अजूनही खेडोपाड्यात मूल झोपावं म्हणून आई छोटीशी अफूची गोळी जिभेवर मुलाच्या ठेवायची, त्याला झोप लागू दे म्हणून. आता ती गोळी गेली आणि ॲप आलेलं आहे किंवा मोबाईल आलेला आहे आणि त्यात आत्ममग्न असलेली, आत्मरत असलेली आणि त्याच्यामध्ये नार्सिसिस्ट म्हणजे स्वतः मी कसा शहाणा आहे, मिनटाला फोटो काढणारी, आपल्याच प्रतिमेच्या मोहात पडणारी अशी एक तरुण पिढी पुढे येते आणि त्याचं शेवटचं टोक आहे आत्महत्येकडे वळणारी, निराश होणारी अशी पिढी आहे, असा त्या लेखाचा विषय आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर आता आपण हे सगळं अस्वस्थ वर्तमान आहे, त्या पार्श्वभूमीवर आपण हा समारंभ आयोजित केलेला आहे. तुम्ही सर्वजण हे गांभीर्याने ऐकाल अशी मी आपल्याला विनंती करतो. पुन्हा सर्वांचं स्वागत करतो. आज होस्ट म्हणून आमच्या वतीने नाईक सरांनी या कार्यक्रमात नियोजनाचं काम केलेलं आहे. त्यानंतर पाटील सर, प्राचार्य पाटील सर इथे आवर्जून उपस्थित आहेत. आपल्या सगळ्या समारंभामध्ये इथं असलेली सर्वच प्राचार्य, प्रमुख मंडळी, सगळी मंडळी सहकार्य करतात, म्हणून हे कार्यक्रम आपण घडवून आणू शकतो. व्यासपीठासमोर खूप मान्यवर आहेत, त्या सगळ्यांचा मी नामोल्लेख करत नाही कारण वेळ पुढे चाललेला आहे, वक्त्यांना आपल्याला बोलू द्यायचं आहे. पुन्हा एकदा सर्वांचं इथे तुम्ही आलात त्याबद्दल कौतुक आणि मान्यवरांना धन्यवाद. थँक्यू.